मित्रांनो नमस्कार. श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 3. समोर जो व्यक्ती त्याला दिसला होता तो होता अर्जुन. अर्जुन तू? रणजित अडखळत बोलला. खरं तर त्याची बोबडी वळली होती. अर्जुन म्हणाला हो मी. काय रे अजून हौस भागली नाही का तुझी? अर्जुन त्याच्याकडे रोखून म्हणाला. नजरेत राग आणि आवाजात धम्मकपणा होता त्याच्या. याआधीही काही गोष्टीत अर्जुनने त्याला ठणकावून सांगितलं होतं, पण ऐकेल तो रणजित कसला. त्याने रणजितची कॉलरला पकडली आणि 2 सटासट लावून दिल्या. अचानक अर्जुनच्या येण्याने रणजित गोंधळला होता. तो पळ काढायच्या तयारीत होता. अर्जुनची नजर हटलेली बघून फायदा घेत त्याने अर्जुनला जोरात धक्का देत लांब ढकललं आणि तिथून निसटून बाहेर पडला. अर्जुन त्याच्या पाठीमागे धावला, पण तोपर्यंत तो तावडीतून सुटला होता. अचानक त्याच्या लक्षात आलं की तो वरती आला. रूम मध्ये आल्यावर अर्जुनने बघितलं, बेडवर ती बेशुद्ध अवस्थेत बडबडत होती. ना त्याला तिचं नावगाव माहीत ना ती कोण आहे ते माहीत. मनात उठलेल्या अनेक प्रश्नांना स्टॉप देऊन तिला शुद्धीत आणणे महत्त्वाचं होतं हे जाणून अर्जुनने आजूबाजूला पाहिले. टेबलावर एका पाण्याची बॉटल होती. ती घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता. ती शुद्धीत येत आहे हे बघून त्याला हायस वाटलं. ती काहीतरी बडबडत होती. रणजित सोड मला, सोड प्लीज. तिला उठवत अर्जुन म्हणाला मी अर्जुन. तिने डोळे किलकिले करत त्याला पाहिले. हा कोण? एक प्रश्न तिच्या मनात आला. ती उठून बसते. अर्जुन म्हणाला डोंट वरी, आर यू ओके? तिने होकारार्थी मान हलवली. अर्जुन म्हणाला काही कळेल का मला? तू इथे कशी? आय मीन तिला काय बोलावं सुचेना. ती नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली. शेवटी तो उठला आणि रूम बाहेर जाऊन त्याने वनिताला कॉल लावला. अर्जुन म्हणाला हॅलो आई. अगं काय, कुठेस तू? मी आपल्या घरी आलोय. वनिता म्हणाली अरे तू घरी कधी आलास? सांगायचं ना आधीच. मी ट्रिपला आले. अर्जुन निराश होत म्हणाला आणि कधी येणार तू? तुला सरप्राईज करायचं होतं मला, पण आता तू नाही आहेस इथे. वनिता म्हणाली अरे मी 15-20 दिवसात येईन, नको काळजी करूस. ठीक आहे. आणि ती मुलगी कोण आहे? अर्जुन त्रस्त होत म्हणाला. वनिता म्हणाली अरे तिचं नाव अबोली, खूप गुणी मुलगी आहे. बरं. अर्जुन म्हणाला आई तुला कित्येकदा सांगितले की कोणाला पण नको घेत जाऊ घरात. आपलं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का? मला अजिबात पटलेलं नाही. हॅलो आई हॅलो. त्याने फोन बघितला तर कॉल कट झाला होता. त्याने सुस्कारा सोडला. जाऊ दे सोड म्हणत तो त्याच्या रूममध्ये आला. त्याचा स्वभाव म्हणजे इमोशन्सचा दुष्काळ, बेपर्वा, सगळ्या गोष्टीत लॉजिक शोधायचं, स्वतःची मतं अगदीच ठाम, गर्विष्ठ, रागीट असा. घरातला एकुलता एक मुलगा, वडिलोपार्जित संपत्तीत लाडाने वाढलेला. अर्जुनचे वडील मधुकरराव त्यांच्या कारकिर्दीत एक नामवंत वकील होते. घरात कशाची कमी नव्हती. त्याचं फॅमिली बिझनेस आहे जे आता त्याचे काका कृष्णा हँडल करतायत. यंदाच त्याचं शिक्षण पूर्ण झालं असल्या कारणाने तो अमेरिकेहून घरी परतला. परतल्यानंतर असं काही सगळं पाहायला मिळालं तर मग काय होईल? त्याच्या रूममध्ये आल्यानंतर त्याने अंगातला टी-शर्ट काढून बेडवर फेकला. मला कळतच नाहीये या घरात काय चाललंय विचार करत त्याने दीर्घ उसासा टाकला. वॉर्डरोबमधून स्वतःचे कपडे घेऊन तो फ्रेश व्हायला गेला. इकडे अबोली रूमच्या बाल्कनीत उभी होती. ती झालेल्या गोष्टींचा विचार करत होती. ते वेळेवर आले नसते तर माझं आज काय झालं असतं या विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. तिची अजूनही छाती धडधडत होती. अचानक घडलेलं हे सगळं तिला सोसवत नव्हतं. इकडे अर्जुन फ्रेश होऊन बाहेर येतो. त्याचा मोबाईल हातात घेऊन चेक करतो तर आदर्श म्हणजे अर्जुनचा मित्र, त्याचे 2-3 कॉल आले, मेसेज आले होते. त्याने लगेच त्याला कॉल लावायला घेतला. कॉल पलीकडून रिसीव्ह केला गेला. आदर्श म्हणाला हॅलो. कधीचा कॉल ट्राय करतोय तुला. आहेस कुठे तू? इथे पोहोचला की नाही अजून? आदर्शने विचारलं. अर्जुन म्हणाला हो पोहोचलो, पण ते मध्येच. पण त्याने सांगायचं टाळलं. अर्जुन विषय बदलत म्हणाला आय एम गुड. सो? अर्जुन म्हणाला तू येतोयस ना? आदर्श म्हणाला कुठे?
अर्जुन म्हणाला, कुठे काय कुठे? अरे घरी माझ्या. आपलं ठरलं होतं ना? आदर्श म्हणाला, ओ मी विसरलोच. मग कधी यायचं आम्ही? अर्जुन म्हणाला, उद्या या संध्याकाळी. डन. नंतर फोन ठेवून त्याने बेडवर स्वतःला झोपून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अबोली लवकर उठली. कालच्या झालेल्या गोष्टी डोक्यातून काढून टाकल्या आणि स्वतःच आवरून खाली आली. इकडे अर्जुन बेडवर अजूनही लोळत पडला होता. तो आळस देत उठला. त्याने घड्याळात बघितले तर 10 वाजले होते. पडदे बाजूला करून गॅलरीत जाऊन उभा राहिला. गॅलरीतून खाली अबोली स्पष्ट दिसत होती. ती खाली बागेत झाडांना पाणी देत होती. तो तिची प्रत्येक हालचाल टिपत होता. काल झालेल्या इन्सिडंटमुळे तिला एवढं पाहता आलं नाही, पण आज अर्जुन तिला निरखून पाहत होता. सिंपल राहणीमान, ब्राऊन पंजाबी ड्रेस, कुरळ्या केसांची लांब वेणी आणि चेहऱ्यावर तेज दिसत होतं. तिला बघून नॅचरल ब्युटी काय असतं हे त्याला पटलं, कारण अमेरिकेत असताना त्याच्या मागे कित्येक मुली असायच्या, पण सगळ्या ओव्हर मेकअप, झगमगाट, वरवरचा देखावा करणाऱ्या वाटायच्या त्याला. तो कोणालाही भाव देत नव्हता. आत येऊन कपडे घेतले आणि वॉशरूममध्ये गेला. थोड्या वेळाने आवरून नंतर खाली आला. त्याने किचनमध्ये डोकावून पाहिलं. अबोली नाश्ता करीत होती. तिला तो मागून आल्याची चाहूल लागली. नंतर हॉलमध्ये येऊन बसला. तिने किचनमधूनच त्याला आवाज दिला, नाश्ता तयार आहे, आणू का? तिला काही प्रतिसाद आला नाही. शेवटी तिने प्लेट केली आणि घेऊन हॉलमध्ये आली. तिने बघितलं महाशय फोन बघण्यात गुंग होते. तिने हळूच उपमाची प्लेट त्याच्यासमोर ठेवली. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. एक क्षण दोघांची नजरानजर झाली. तिने नजर फिरली. त्यांच्यात एक प्रकारचा आकसलेपणा होता. शेवटी दोघांमध्ये शांतता चिरत अर्जुनने सुरुवात केली. त्याने तिला विचारलं, अबोली राईट? हो म्हणत तिने मान हलवली. अर्जुन म्हणाला, तुला किती दिवस झाले इथे येऊन? त्याने तिला सरळच विचारलं. अबोली म्हणाली, महिना झाला असेल. ती नजर खाली ठेवून उत्तरली आणि किचनमध्ये निघून गेली. त्याने प्लेट घेतली आणि खायला सुरुवात केली. पहिला घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. किती दिवसातून आपण इंडियन फूड खातोय. त्याच्या मनात आलं, संध्याकाळी अर्जुनचे मित्र घरी येणार होते. तो त्या तयारीत होता. बरोबर 8 वाजता त्याचे 3 मित्र घरी हजर झाले. अर्जुन म्हणाला, किती वेळ? अरे यार, हा रोहन कुठे उलटला होता माहिती का? आदर्श प्रणीतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. अर्जुन म्हणाला, का? काय कांड केला आता? रोहन हसतच आदर्शला म्हणाला, इथे सांगणार आहेस का? आज चला. तिघेही हॉलमध्ये आले. त्याचं बोलणं चालू होतं तेवढ्यात तिकडे अबोली त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन आली. अबोलीला पाहताच तिघांच्या नजरा अर्जुनकडे वळल्या. अबोली तिकडून जाताच प्रणीत अर्जुनकडे इशारा करत म्हणाला, काय? कोण? अरे तुला माहिती आहे ना मातोश्रीचा स्वभाव. अर्जुन उत्तरला, हो मजा आहे बाबा तुमची. आदर्श डोळे मिचकावत म्हणाला. अर्जुनला चिडवत सगळे हसत होते. यू गायज आर मॅड. अर्जुन विषय टाळत बोलतो. ओके चेंज द टॉपिक. मग आता काय करायचं ठरवलंय? प्रणीत अर्जुनला विचारतो. अर्जुन म्हणाला, अजून तरी काही नाही. बघू, फॅमिली बिझनेस आहे तो जॉईन करायचा विचार चाललाय. आदर्श म्हणाला, तुझं बाबा सगळं आधीपासून सेट आहे. इथे आमचे बांधे आहे. आदर्श एक सुस्कारा टाकत अर्जुनला म्हणाला. अर्जुन म्हणाला, का? तुझं तर चांगलं चाललंय ना? अर्जुनने प्रश्नार्थक मुद्रेने आदर्शला विचारलं. आदर्श म्हणाला, मला ॲक्च्युली या कॉर्पोरेट वर्क लाईफमध्ये काही इंटरेस्ट नाही. मागे एकदा बाबाला म्हणालो होतो की फोटोग्राफी माझं पेशन आहे. त्यामध्ये करिअर करायचे मला. पण ते ऐकतील कसलं? रोहन म्हणाला, याचं फोटोज कलेक्शन बघायला पाहिजे तो. कसलं भारी आहे. रोहन आदर्शला उद्देशून म्हणाला. अर्जुन म्हणाला, प्रणीत तुझं कसं चाललंय? आपलं मस्त आरामात चाललंय, नो वरीज, प्रणीत म्हणतो आणि एकच हशा पिकवतो. रोहन म्हणाला, काय वांदे केलेस रे तू? रोहन बोलणार त्याला प्रणीतमध्येच अडवत हसत म्हणतो, साहेबांची पत्नी त्यांना सोडून गेली माहेरी. कधी? आणि तू इथे? अर्जुन आश्चर्याने
त्याच्याकडे पाहत विचारतो. प्रणित म्हणाला, अरे बऱ्यापैकी तिचं सगळं सोनं याने 2 दिवसाआधी गहाण ठेवलं होतं. बिचारीला माहीतच नाही, कालपासून अख्खा घर उलथवलं तिने. बाई रडत होती सोनं चोरीला गेलं म्हणून. तिचा जीवच जाणार होता तरी हा माणूस तिला सांगायला तयार नाही. मूग गिळून गप्प होता. अर्जुन म्हणाला, मग काय काय मग आता नंतर सांगावंच लागलं ना. रोहन मिश्किल हसत म्हणाला, काय तू धन्य आहेस बाबा. अर्जुन हात जोडतच उत्तरला, मग चला आता काय बोलत बसायचं का. असं अर्जुन म्हणताच सगळे उठून अर्जुनच्या रूममध्ये निघून येतात. मी आलो 1 मिनिट म्हणत अर्जुन खाली येतो. अबोली किचनमध्ये असते. तो तिला येऊन म्हणाला, मी बाहेरूनच मागवले जेवण, सो काही आमच्यासाठी करू नकोस. आणि पुन्हा वर निघून गेला. त्यानंतर अबोलीने आधीच जेवण राहिलं होतं ते गरम करून घेतलं. जेवण आटोपून झाल्यावर ती तिच्या रूममध्ये निघून आली. रूममध्ये आल्यानंतर तिने लगेच झोपायची तयारी केली. झोपायचा प्रयत्न करून सुद्धा तिला झोप लागत नव्हती. या कुशीहून त्या कुशीवर तिचं चाललं होतं. डोळे मिटले तर अर्जुनचा चेहरा तिला दिसत होता. तिला कळेना हे काय होतंय मला. असे 4-5 दिवस निघून जातात. दोघांचं थोडं थोडं बोलणं चालू होतं. दोघांमधलं ऑकवर्डनेस बऱ्यापैकी कमी झालं होतं. अर्जुन त्याच्या रूममध्ये असायचा जास्त, त्यामुळे जास्त बोलणं व्हायचं नाही. एके दिवशी अबोली बाहेर गॅलरीत चित्र काढत गाणं गुणगुणत बसली होती. तेवढ्यात मागून कोणीतरी येत असल्याचं तिला चाहूल लागली. तिने मागे वळून बघितलं तर अर्जुन तिच्याजवळ येत होता. ती त्याला बघून गाणं गुणगुणणं थांबवलं. अर्जुन येऊन तिच्याजवळ उभा राहिला. तो अचानक आल्याचं तिला आश्चर्य वाटलं होतं. तो येऊन तिच्या बाजूला चेअरवर बसला. अर्जुन म्हणाला, हाय. तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि एक स्मित हास्य केलं. अबोली मुळातच अबोल, त्यामुळे शेवटी अर्जुननेच सुरुवात केली बोलायची. काय आज ड्रॉइंगचा मूड आहे, हलकेच हसत म्हणाला. अबोली म्हणाली, हो. अर्जुन म्हणाला, ॲक्च्युली आय रिअली लव्ह आर्ट. बाय द वे तू खूप छान चित्र काढतेस. अबोली म्हणाली, आर्टची लहानपणापासूनच आवड आहे मला. आणि तसंही माणसाला कसला ना कसला छंद असावा ना. छंद आयुष्य सुखकर करतो. अर्जुन म्हणाला, यू आर राईट. थोड्या वेळानंतर कॉफी अर्जुन तिला विचारतो. अबोली म्हणाली, तुम्हाला हवी का. असं म्हणत ती उठायला लागते. तिला थांबवत अर्जुन म्हणाला, नाही नाही, आय मीन मी आणतो, तू बस. बोलून निघून गेला. हे ऐकल्यावर तिला विश्वासच बसत नव्हता. अर्जुन आज चक्क कॉफी करून आणतोय. ती जरा त्याच्या या वागण्याने गोंधळलेली होती. इकडे किचनमध्ये अर्जुन कॉफी करत होता. मला कळायला हवंय की ती नक्की कोण आहे. आई तर मला काही सांगणार नाही, अर्जुन मनातल्या मनात म्हणाला. थोड्या वेळाने कॉफीचे 2 मग हातात घेऊन अर्जुन गॅलरीत आला. थँक्स. अबोली कॉफीचा मग हातात घेत म्हणाली. काही क्षणानंतर फ्रेंड्स. अर्जुन तिच्यासमोर हात पुढे करत तिला विचारतो. अबोलीसाठी हे जरा अनपेक्षितच होतं. तरीही यस म्हणत तिने हात मिळवला. अर्जुन म्हणाला, आणि तू हे अहो जाओ करू नकोस आता. वी आर नाव फ्रेंड्स राईट. हां म्हणत अबोली उत्तरली. दोघांची नजरानजर झाली. त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून आणि त्याच्याशी नजर मिळवणं अवघड होतं तिच्यासाठी. त्याच्या डोळ्यात तिला हरवल्यासारखं होत होतं. तिच्याशी बोलता बोलता अचानक त्या दिवशीचं मित्राचं बोलणं त्याच्या डोक्यात आलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिला दिसू नये म्हणून त्याने दुसरीकडे पाहिलं. त्याला तिचं वागणं बोलणं आवडू लागलं होतं. तिचा चेहरा बघितला की त्याच्याही कळत न कळत त्याला छान वाटायचं, मन प्रसन्न व्हायचं. अबोली चित्र काढण्यात बिझी असते. अर्जुन म्हणाला, अबोली तुला एक विचारू का. काय विचारेल म्हणून तिच्या मनात कालवाकालव सुरू झाली. अर्जुन म्हणाला, तुला घरात राहून कंटाळा आला असेल ना. तुला आवडत असेल तर आपण संध्याकाळी बाहेर जाऊयात. असे अबोली म्हणाली, हां चालेल. अर्जुन म्हणाला, ओके देन गेट रेडी ऑन 5 PM. आणि अर्जुन उडून निघून गेला. पण इथे अबोलीच्या मनात 1000 प्रश्न उठून गेला.
त्याचं वागणं तिच्या आकलन बाहेरचं होतं. संध्याकाळी आरशासमोर अबोली तयार होत होती. व्हाईट प्लाझो आणि त्यावर अबोली रंगाची रेयॉन कुर्ती होती. किती दिवसातून ती आज स्वतःचं रूप आरशात निरखून पाहत होती. एरवी सतत बांधून ठेवलेली केस ती आज वेळ घेऊन आरशासमोर विंचरत होती. खूप सुंदर दिसत होती ती. तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि अर्जुन आत आला. त्याने तिच्याकडे पाहिलं. अबोलीची पाठ होती त्याला. समोर तो तिला आरशातून बघत होता. तिने केसाची वेणी बांधायला घेतली. डोंट, अर्जुन म्हणाला. अबोली त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकला. डोंट टाय युअर हेअर, इट्स लुक ब्युटिफुल. अर्जुन आरशातून तिच्याकडे पाहत म्हणाला. तिने केस मोकळे ठेवले आणि नंतर थोड्या वेळात दोघेही खाली आले. अर्जुनने गाडी काढली. अबोली बॅक सीटवर बसायला जाऊ लागली. तेवढ्यात आय एम नॉट युअर ड्रायव्हर, अबोली सीट हिअर, अर्जुन बोलला. तो बोलल्यावर ती तशी त्याच्या बाजूला जाऊन बसली. अर्जुन तिला पार्कमध्ये घेऊन आला होता. बागेत आसपास जास्त गर्दी नव्हती. छान वातावरण होतं. अबोली जाऊन तिथल्या एका बाकड्यावर बसली आणि अर्जुन तिचं निरीक्षण करत होता. ती एखाद्या लहान मुलासारखी टुकूर टुकूर आसपास पाहत होती. किती निरागस दिसते नाही. त्याच्या मनात आलं तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याने लगेच नजर वळवली. अबोली म्हणाली, अर्जुन, आपण तिकडे जाऊया का? त्यावर फक्त त्याने मान डोलावली. किती दिवसातून आज ती मुक्त सहजपणे वावरत होती. तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता आणि तिचं हे रूप प्रथमच बघत होता. काही वेळ पार्कमध्ये घालवल्यानंतर अर्जुन आणि अबोली घरी यायला निघाले. तिचं पाठ त्याच्यासाठी एक कोडं होतं. अर्जुन विचार करण्यात गुंग झालेला होता. अचानक त्याची तंद्री भंग झाली. ती त्याच्या फोनच्या आवाजाने. स्क्रीनवर आलेले नाव बघून त्याचे चेहऱ्यावरचे भाव बदलले. तसा तो हसतमुख स्वभावाचा नव्हता, पण अबोलीमुळे त्याच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल त्या एका नावाने परतून लावली होती. चेहऱ्यावर तिरस्कार साफ झळकत होता. हाताची मूठ आवळली गेली. कपाळावर आट्या पडल्या होत्या. त्याने रागातच कॉल रिसीव्ह केला. पलीकडून एक मुलगी रडत असल्याचा आवाज येत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.